हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंगचा प्रॉपर रोड मॅप. ठीक आहे. आता बहुतेक लोकांचं म्हणणं असतं की इंट्राडेमध्ये कोणीही प्रॉफिटेबल होऊच शकत नाही. येस, पण तुम्ही जर ऑप्शन करत आहात, फ्युचरमध्ये इंट्राडे करत आहात, तर मे बी तिथे लॉसेस होतात. पण जर तुम्ही इक्विटीमध्ये करायला गेलात तर खूप छान इथे प्रॉफिटल पहिल्या महिन्यापासूनच तुम्ही राहू शकतात. त्याच्यासाठी काही रूल्स असतात, ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि काही गोष्टी आहेत जे बेसिक तुम्हाला टेक्निकल नॉलेज जरी आहे, सपोर्ट रेजिस्टन्स इव्हन डिमांड सप्लाय झोन जरी तुम्हाला येते, तुम्हाला 2-3 सेटअप आहेत तुमच्याकडे किंवा तुम्हाला स्टॉक्स फाइंड करता येतात, तर तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये मी सांगेन की जेवढं तुमचा कॅपिटल आहे त्याच्यापेक्षा डबल तर नाही म्हणू शकत, पण तुम्ही 50% कॅपिटल जनरेट करू शकता. 50% तुमच्या कॅपिटलच्या जनरेट करू शकता जर हा रोड मॅप तुम्ही फॉलो केला तर. ठीक आहे. सो आता बघा, 50% मी सांगते आहे, कसं माहिती आहे का, जर माझ्याकडे 20,000 आहेत तर 20,000 वरती आपण मार्जिन यूज करतो इंट्राडेमध्ये जो आपल्याला मिळतो. तर किती झाले, 5x कधी 4x तुम्हाला मार्जिन मिळतं. 5x जरी मिळाले तरी 1 लाखनी तुम्ही इथे ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. तर 1 लाखवरती 50% नाही म्हणते आहे मी, पण ते 20,000 तुम्ही जे यूज केलं आहे त्याच्यावरती 50% म्हणजे 10,000 तुम्ही ॲट द एंड घेऊन जाणार आहात जर हे रूल्स फॉलो केले, हा रोड मॅप फॉलो केला तर. ठीक आहे. आता बघा, ऑप्शनमध्ये, फ्युचरमध्ये किंवा जेही कोणी लोक आल्या आल्या त्यांना प्रॉफिट पाहिजे असतं, प्रॉफिट होतं असं नाही, पण जे लोक या माइंडसेटने आलेले असतात ना की एकाच दिवसात डबल, एकाच दिवसात 5 पट करतो, एक्सपायरीमध्ये 10 पट करतो, अशा थिंकिंगने जे येणारे लोक असतात ते इथे येऊन लॉसच करतात. तर स्मार्टली जर तुम्हाला जायचं आहे, बघा तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्या इंडियामध्ये जेवढे ट्रेडर आहेत त्याच्यापैकी फक्त 10%च प्रॉफिटेबल आहेत. 100%पैकी 10% लोकच आहे असे प्रॉफिटेबल आहेत. आता हे 10% जे लोक आहेत, 90% लॉस करत आहेत. तर ते 10%मध्ये लोक काय करतात असे, जे मेजॉरिटी ऑफ पीपल करतात. ठीक आहे. ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. मेजॉरिटी ऑफ पीपल जे करतात ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. म्हणजेच त्या 10%मध्ये यायचं असेल तर तुम्हाला स्वतःवरती काही रूल्स तिथे अप्लाय करावे लागतील. तुम्हाला रूल बेस्डच ट्रेडिंग करावं लागेल. प्रॉपर रोड मॅप पाहिजे ह्या गोष्टीसाठी. येऊन रँडम ट्रेड बघितला, येऊन 5-6 ट्रेड पंच केले, आता ह्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात, पण काही लोक करतात की ओव्हर ट्रेडिंगच करून राहिले. प्रॉफिट नाही झाला पहिल्या ट्रेडमध्ये, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा, दिवसभर मार्केट क्लोज होईपर्यंत खूप लोक अशा गोष्टी करतात. तर हे मेजॉरिटी ऑफ पीपल ह्या गोष्टी करतात, ते आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं, प्रॉपर रोड मॅप फॉलो करायचा आहे. हा रोड मॅप तुम्ही 1 महिना 2 महिना यूज करून बघा, प्रॉफिटेबल बनणार म्हणजे बनणार. ठीक आहे. सो जाऊया आता आपण चार्टवरती. तिथे तुम्हाला मी दाखवते की कशा प्रकारे तुम्हाला रोड मॅप इथे फॉलो करायचा आहे. ठीक आहे. सो रोड मॅप फॉर इंट्राडे ट्रेडिंग. आता बघा, ह्याच्यामध्ये मी मिनिमम कॅपिटल सांगते की 20 ट्रेडिंग सेशन्स आपल्याकडे असतात. ठीक आहे. 20 म्हणजे एका महिन्यातले 20 दिवस मार्केट ओपन असतं. सॅटर्डे संडे सोडून बघितले तर 20 ट्रेडिंग सेशन्स आपल्याकडे आहेत एका महिन्याचे. तर या 20 ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपण 40,000नी जर सुरुवात केली, 40,000 जर माझ्याजवळ आहेत, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कोणाकडे 20,000 असणार, कोणाकडे 10,000 असणार. तर मी जस्ट पकडून चालते की 40,000 जर माझ्याकडे कॅपिटल आहे तर मी 40,000नी काय करणार, इंट्राडे. ठीक आहे. सो तुम्ही यूज करून बघा हा रोडमॅप, खरंच तुम्हाला मदत होईल. पण एकही रूल ब्रेक करायचे नाही आहेत. ठीक आहे. 10% वाले लोक कसे करतात ट्रेडिंग, त्या प्रकारेच आपल्याला इथे काम करायचं आहे. ठीक आहे. सो कॅपिटल किती यूज करायचं, समजा 40, तर तुमचा 20 असेल तर तुम्ही 20,000 इथे गृहीत धरायचे आहेत. तर आता बघा, याच्यामध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात. तुम्ही एंट्री घेतली तर एकतर प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये
रूल पण मी दिलेले आहेत. रूल असा आहे की पहिले तर स्टॉक्स आधीच तुम्हाला शोधून काढायचे आदल्या दिवशी किंवा मार्केट ओपन व्हायच्या अर्धा एका तासा आधी. आता ज्या वुमेन्स आहेत त्यांना वेळ मिळत नाही तर आधीच काढावं लागेल आदल्या दिवशी. पण तुम्ही लोक काय करू शकता, एका तासाआधी वगैरे तुम्ही काढू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जो स्टॉक आहे इंट्राडेमध्ये जे तुम्ही करणार आहात त्याची लिस्ट पाहिजे आहे. त्या लिस्टमध्ये ॲटलिस्ट 8 to 10 स्टॉक्स पाहिजे डाऊनसाईडसाठी आणि अपसाईडसाठी सुद्धा काढून ठेवायचे आहेत. ठीक आहे, डाऊनसाईडसाठी आणि अपसाईडसाठी प्रॉपरली तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचे की हे खाली आला मार्केट तर मी हे घेणार आणि मार्केट जर वरती जाईल तर मी हे घेणार. अशी लिस्ट तुमच्याकडे आहे. त्या 8-10 स्टॉकपैकी फक्त एकच क्वालिटी ट्रेड तुम्हाला तो घ्यायचा आहे. आणि माझा जो सेटअप आहे, मी जे तुम्हाला शिकवलेले सेटअप्स आहेत त्याच्यावरती पहिल्याच 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती एंट्री लागत असते. ठीक आहे, सो आता तर 5 मिनिट नाही, मी 3च मिनिटाची कॅन्डल बघते, माझ्या लेवलवरती क्लोज करते आहे 3 मिनिटाची कॅन्डल, मी एंट्री घेऊन घेते. ठीक आहे, सो बघा यूज करते आहे किती कॅपिटल 40K आणि त्याच्यापैकी चला आता आपण त्याच्यापैकी समजा माझे 13 डेज जे आहे प्रॉफिटमध्ये मी क्लोज केले. समजून घ्या, मी 13 दिवस प्रॉफिट केलं आणि 7 दिवस माझे SL लागले. तर तुम्हाला 40,000 वरती मॅक्सिमम जो प्रॉफिट घ्यायचा आहे तो आहे 2,000 रुपये. कमी आहेत, खूप लोक जास्त एक्सपेक्ट करतात, त्या चक्करमध्ये काय होतं प्रॉफिट चांगलं दाखवून सुद्धा स्टॉक खाली येतो आणि आपण तो कमीमध्ये कापतो. समजा मी मिनिमम जरी पकडलं तरी 2,000 तुम्ही बुक करण्याचा ट्राय करा. आता हे जे 40,000 आहे याच्यावरती ऑब्व्हियसली तुम्हाला मार्जिन मिळणार आहे. आता 40,000 आपण कॅपिटल यूज करत आहोत तर याचे आपल्याला 5x मार्जिन मिळतं, म्हणजे 5-20 म्हणजे 2 लाख रुपीज. काही काही स्टॉकमध्ये 4x मार्जिन मिळतं, पण समजून झालं 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला यूज करू शकता जर तुम्ही इंट्राडे करत आहात तर. तर आता हे जे आपण कॅपिटल यूज केलेलं आहे त्याचे आपल्याला 5x झालेले आहेत. मॅक्सिमम तुम्हाला प्रॉफिट होल्ड करायचं आहे 2K पर्यंत. प्रॉफिट तुम्हाला 2,000 दाखवत आहे, 2,200 होतील, कधी कधी 2,500 होणार, कधी कधी 1,819 वरच तुमचा रेजिस्टन्स असेल तर तुम्हाला तो तिथे बुक करावा लागेल. ठीक आहे, पण आपण मोठामोठे 2K ठेवूयात. ठीक आहे, 2,000 रुपये तुम्ही एक्सपेक्ट करायचे आहेत मार्केटकडून आणि त्यातले 13 दिवस प्रॉफिट झाले आणि 7 दिवस तुमचे SL झाले. जर तुम्ही 2,000चा प्रॉफिट एक्सपेक्ट करत आहात तर तुम्हाला 1,000 रुपयेचा इथे लॉस द्यायचा आहे. म्हणजे स्टॉप लॉस तुम्हाला जास्तीत जास्त 1Kचा घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आहे. आता याच्यामध्ये कधी होणार 800 रुपयेचा लॉस झाला, कधी 1,200 तर जाऊ द्यायचंच नाही आहे, 1,000 क्रॉस होऊ द्यायचे नाही आहेत, कधी 500चाच लागतो. खूप छान खाली एंट्री झाली तर तिथे स्टॉप लॉस आणखी छोटा बनतो आणि ट्राय करायचं की आपला स्टॉप लॉस छोटा बनला पाहिजे. ठीक आहे, सो मॅक्सिमम तुमचा लॉस 1K असला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर 13 दिवस प्रॉफिट केले तर तुम्हाला 13 गुणीला 2,000 रुपये किती होतात 26,000. ठीक आहे, 26,000 तुम्हाला मिळाले जर 13 दिवस प्रॉफिट केले तर. पण जर तुम्ही 7 दिवस लॉस केले विथ 1,000 रुपीज तर किती होणार आहे, 7-1-7 म्हणजे 7,000 रुपयाचा लॉस. ठीक आहे, 7,000 रुपयाचा लॉस. पण स्ट्रिक्ट राहायचा या स्टॉप लॉसला. 1,000 लॉस झाला म्हणजे निघून जायचं आहे. ठीक आहे, आता आता इथे 13 दिवस प्रॉफिट आणि 7 दिवस लॉस हे कोणासाठी होणार आहे, ज्यांना ऑलरेडी प्राइस ॲक्शन येतं, ज्यांना स्टॉक्स फाइंड करता येतात, ज्यांना प्रॉपर एंट्री कळते कुठे घ्यायची आहे. तुम्ही गेलात आणि चांगला स्टॉक्स काढूनही ठेवलाय आणि स्टॉक गेलाय चांगला वरती 2-3%, तेवढ्यावरती तुम्ही एंट्री कराल तर ते चुकीचं आहे. प्रॉपर एंट्री करणं इम्पॉर्टंट आहे. स्टॉक्स जायच्या आधीच तुम्हाला त्याच्यामध्ये बसायचं आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला पहिले प्रॅक्टिस करावी लागेल त्या गोष्टीवरती की स्टॉक्स उडायच्या आधीच तुम्हाला तो पकडायचा आहे. ऑलरेडी गेलेला स्टॉकमध्ये एंट्री करायची नाही आहे. त्या लोकांसाठीच मी हा सांगते आहे की ज्यांना ऑलरेडी येतं, प्रॉपर एंट्री येते, स्टॉक्स निवडता येतात, तुम्ही 13 प्रॉफिट सेशन आणि 7 SL तुम्ही पकडू शकता. त्याच्यामध्ये बघा 7,000 मायनस केले 26 मधून किती उरले आपल्याकडे 19,000. ऑलमोस्ट डबल ऑफ माय
सॉरी ऑलमोस्ट हाफ ऑफ माय कॅपिटल 50% मी इथे काय केलेले आहेत अचीव केलेले आहेत एका महिन्यामध्ये. 20 ट्रेडिंग सेशनमध्ये मी किती 20,000 मी इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आता बघा, त्याच्यानंतर जर तुम्हाला काहीही येत नाही, जर तुम्हाला काहीच येत नाही, तर तुम्हाला तिथे 50-50 चान्स असणार आहे. विनिंग ट्रेड तुमचे अर्धे असणार आहे आणि लुझिंग ट्रेड किती असणार आहे, अर्धे असणार आहे. तर त्याच्यापैकी बघा 10 ट्रेडिंग सेशन आणि जा चॅनल चेंज करके दे अनिता उसको. कोण आलं बघ. येस, दीदीला देऊ नये, दीदीला देऊ नये. अदू दीदी आली का बघ. सॉरी, हा मधातच येतो. ठीक आहे. आता बघा 20 सेशनपैकी 10 ट्रेडिंग सेशन तुमचे प्रॉफिटमध्ये गेले आणि 2000 प्रॉफिट घ्यायचं आहे. सेम रूल 1000चा लॉस घ्यायचा आहे. तरी तुम्हाला 10 दोन्ही 20 म्हणजे 20,000 तुमचे प्रॉफिट आणि 10 एक 10 म्हणजे 10,000 तुमचा मॅक्सिमम लॉस. तरी तुम्ही टोटल गेन जरी बघितला 20,000 मायनस 10,000 इक्वल्स टू 10,000. म्हणजे तुम्हाला थोडंफार जरी स्टॉक्स निवडता येतात, एंट्री समजा तुम्ही व्यवस्थित तुमची जमते नाही तरी तुम्ही जर 50-50 चान्सेस असतात तिथे विनिंग आणि याचे, पण तरीही सुद्धा तुम्हाला थोडंफार तरी आलं पाहिजे. आल्याबरोबरच तुम्ही जर तुम्ही आल्याबरोबर हा जो कॅपिटल आहे एवढा यूज करायचा नाही आहे. हा जो कॅपिटल आहे तुमचा 10K वगैरे तुम्ही ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचा टार्गेट आणि स्टॉप लॉस ठरवायचा आहे. पण त्या स्टॉप लॉस आणि टार्गेटला स्टिक राहायचं आहे अगदी. ठीक आहे. तर तरी सुद्धा आपण इथे प्रॉफिट करू शकतो. पण चुका काय होतात माहिती आहे का, हा रोड मॅप सगळ्यांना माहीत आहे, हे होतं हेही माहीत आहे, मार्केट आपल्याला देतं हेही तुम्हाला माहिती आहे, पण आपण रूल ब्रेक करून टाकतो. एकतर तुम्ही स्वतःसाठी रूल बनवत नाही. ठीक आहे. मार्केट ओपन झाल्या काय होतं माहिती नाही. मस्त 10-10 ट्रेड 20-20 ट्रेड रँडमली कोणी हा दिलाय का, अच्छा न्यूजमध्ये हा सजेस्ट केलाय का, तो ठीक आहे. न्यूज चॅनल लावून ठेवतात काही लोक, त्याच्यामध्ये जे जे सजेस्ट करतात तुम्ही बघत पण नाही यार तो कोणत्या लेवलवरती आहे, खरंच या स्टॉकमध्ये एंट्री कुठे असायला पाहिजे तेही तुम्हाला माहीत नसतं. आणि न्यूजमध्ये सजेस्ट केलेल्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही करून घेता. ठीक आहे. आणि तेही ह्यूज क्वांटिटी यूज करता. स्टॉप लॉस त्याचा ऑलरेडी खाली असतो, तुम्ही तर ऑलरेडी वर एंट्री केलेली आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला मोठा लॉस बुक करावा लागतं. तर त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रॉपर एंट्री कुठे करायला पाहिजे, कोणी सजेस्ट जरी केला असेल तुम्हाला स्टॉक, त्याचं ॲनालिसिस तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे. आणि जर कोणी दिलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही ॲनालिसिस केला, तुम्हाला वाटत आहे की नाही हा प्रॉपर हा जो स्टॉक आहे हा मी घेऊ शकतो या लेवलवरती, तरच ती लेवल आली तरच तुम्हाला तो घ्यायचा आहे. नाही की आता मार्केट क्लोज करत आहे, सकाळी ह्यांनी हा दिला होता, तो ऑलरेडी 8% गेला आणि तुम्ही गेले 8% वरती एंट्री केली, काय होणार आहे? काय होणार आहे? ऑलरेडी 8%ची रॅली आली, तुम्ही बघितलं की अरे हा मोठी कॅन्डल बनवली आहे, नेक्स्ट डे छान जाऊ शकतो, आणि नेक्स्ट डे त्यांनी तिथे चॉपी कॅन्डल बनवली, त्या केसमध्ये तुम्हाला लॉस झाला आणि तुम्ही मार्केटच्या बाहेर. होतं असं. आणि ह्याच गोष्टी येतात. तर ॲटलिस्ट एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला आल्या पाहिजे. आपल्या चॅनलवरती ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. इव्हन मी इंट्राडे ट्रेडिंगचे लाईव्ह व्हिडिओजसुद्धा टाकलेले आहेत. त्याच्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग चे मी रोजचे माझे प्रॉफिट आणि मी माझे लॉजिकसुद्धा शेअर केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचाही नंतर आपल्या टेलिग्रामवरती जे मी प्रॉफिट टाकते त्याचं मी लॉजिकसुद्धा टाकते. तर ते तुम्ही बघायचं की माझी एंट्री कुठे झालेली आहे खरंच एवढ्या खाली. आता तुम्हाला मी कालची मी एंट्री तुम्हाला दाखवते. जस्ट काल आपण आयशर मोटरमध्ये गेला होता. हे बघा, आता असं तुम्हाला निवडता आला पाहिजे स्टॉक इंट्राडेसाठी. आयशर मोटरमध्ये काय होतं, एकतर पोलन फ्लॅग पॅटर्न बनलेला होता. ठीक आहे. हा सेटअप बनलेला होता. किंवा आपण सिम्पल शब्दामध्ये याला काय सांगू शकतो, हा काय झाला रेझिस्टन्स, हा काय झाला सपोर्ट. सपोर्ट आणि रेझिस्टन्स तर येतच, हे आल्याशिवाय तर यायचंच नाही मार्केटमध्ये, पैसे लावायचे नाही. ठीक आहे. आता ह्यानी काय केलं, या रेझिस्टन्सचा ब्रेकआउट केलेला होता. मी काय केलं, हे बघा, मी याचं काय केलं, जस्ट इथे हाय मार्क केला. ही जी ग्रीन कॅन्डल होती
हिचा हाय मार्क केला आणि तुम्ही बघू शकता 1 मिनिट. हे बघा, मी हाय मार्क केला, प्रिव्हियस हाय मार्क केला आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ही जी कॅन्डल आहे, पहिलीच कॅन्डल आता मी निवडलेला होता आधीच आणि हा सेटअप मी खूप वेळा यूज केलेला आहे, म्हणून मला याच्यावरती मी 100% म्हणू शकत नाही, पण ॲटलिस्ट मी 70% शुअर आहे की याला वरती जायचं आहे. ही शुअरिटी तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही इंट्राडेमध्ये येत आहात. आता बघा, ह्या स्टॉकनी वन वे मुवमेंट दाखवलेला आहे. मी काय केलं, पहिली कॅन्डल माझ्या लेवलवरती क्लोज झाली, ग्रीन होती, येस, आणि माझा स्टॉप लॉस या लेवलच्या खाली होता. किती छोटा माझा स्टॉप लॉस होता, मी इथे म्हणजे 712.3 माझा स्टॉप लॉस होता. एंट्री कुठे होती, 7138 इथे एंट्री होती आणि हे खूप घाईमध्ये तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. सो त्याच्यासाठीच 7-8 स्टॉक्स असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे असं नको व्हायला की तुमच्याकडे 20-30 स्टॉक्स आहेत, त्याच्यापैकी मग आता कोणता बघू, फटाफट तुम्हाला क्वांटिटी टाकण्यासाठी वगैरे वेळ पाहिजे असतो. तर त्या प्रॅक्टिसनी होतात नंतर. तर 7-8 स्टॉक्स असले तुम्हाला पहिलेच कळून जातं की कोणता एंट्री देतो आहे, ते डेलीवरती बघायचं असतं. आता आपले इंट्राडेचे मी काही लाईव्ह सेशन पण टाकेन याच्यानंतर, की जेणेकरून तुम्हाला पण इझी होईल की कशा प्रकारे एंट्री प्लॅन करायची. ते अगदी पहिल्या 3 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती. आता इथे 5 मिनिटाची आहे तरी चालेल. आता 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली माझ्या लेवलवरती, मी इथे एंट्री घेतली आणि ह्या अगदी इथे या कॅन्डलमध्ये मी बुक केलं 7199 वरती मी इथे बुक केलेलं होतं. आता सायकोलॉजिकल लेवल होती 7200ची, तर इथून खाली येऊ शकतो स्टॉक, म्हणून मी काय केलं, थोड्याशा आधी, ठीक आहे, 7199 वरती मी एक्झिट केला. ठीक आहे, माझा ट्रेड मी इथे एक्झिट केला. किती वाजता माझा ट्रेड एक्झिट झाला, 9:30 आणि माझे जेवढे सेटअप मी टाकलेले आहेत यूट्यूबवरती त्याच्यामध्ये तुम्हाला असेच मूव बघायला मिळणार. पण लोक काय करतात की हां, मॅडमनी दिलेला आहे स्टॉक, हा अरे गेला गेला चांगला गेला, हा जातोय, आणखी जाणार, आणि एंट्री वगैरे तुम्ही खूप वरती वगैरे प्लेस करून देता. आणि तुम्हाला काही लोकांनी सांगितलेलंही आहे की 3% गेलेला स्टॉक, 2% गेलेला स्टॉकमध्ये तुम्ही जा आणि एंट्री घ्या, काय म्हणतात त्याला, टॉप गेनरमध्ये आहे तो. आता हा बघा, इथून जवळपास 1.5% गेलेला आहे एंट्री लेवलपासून. खरंच सांगा, तुम्ही 1.5% गेलेला स्टॉकमध्ये इथे कुठे एंट्री, काही लोक आहेत असे की जे अगदी इथे एंट्री करतात आणि खरंच एंट्री घेतल्या गेल्या जो लॉस तुम्हाला दाखवतो ना, ह्या गोष्टीमुळे. कारण की एंट्री इथे नव्हतीच बाळा, एंट्री इथेच होती. आता इथे एंट्री करायला खूप लोक घाबरतात. तर बघा, ह्या सेटअपला तुम्ही जोपर्यंत बॅक टेस्ट करणार नाही, खूप वेळा होताना बघणार नाही, याचा विनिंग रेशो तुम्ही स्वतः टेस्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही इथे जी एंट्री घेण्याचा जो फिअर आहे ना, तो जाणार नाही. ठीक आहे. सो बघा, स्टॉक उडण्याच्या आधीच तुम्हाला बसायचं आहे. ठीक आहे. सो एअरपोर्टवरूनच गाडी पकडायची आहे, मधातच रनिंग फ्लाईट तुम्ही नाही पकडू शकत, पडणार आहात. ठीक आहे. सो सॉरी, एक्झाम्पल निघाला असंच, चालेल, हरकत नाही. बघा, मला खूप दुःख वाटतं की लोक लॉस करतात. बघा, खूप इझी आहे हे, खूप हार्ड नाही आहे. सेटअप किती इझी होता, खूप इझी होता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्येही असं आहे की जर तुम्हाला लॉस घ्यायचा आहे तर मिनिमम रिस्क असली पाहिजे, जी मी तुम्हाला सांगितली. माझा स्टॉप लॉस इथे होता, मी तुम्हाला दाखवते. माझा स्टॉप लॉस इथे होता. ठीक आहे, या रेड कॅन्डलच्या खाली, बॉडीच्या खाली, आणि मी एवढा मोठा इथे कॅप्चर केलेला आहे, एवढा. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता जो स्टॉप लॉस होता तो किती, 16 पॉईंटचा होता. 16 पॉईंटचा रिवॉर्ड किती मिळालेला आहे, 60. किती पट झाले तुम्ही बघू शकता. तर असे ट्रेड तुम्हाला मिळाले पाहिजे, ह्याच्यासाठी पहिले अभ्यास करावा लागेल. आणि हा जो रोड मॅप आहे ह्यानुसार जर तुम्ही खरंच गेलात ना, तुम्हाला कोणीही
प्रॉफिटेबल बनण्याशी रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. तुम्ही बनणार म्हणजे बनणार. पण त्याच्यासाठी हे जे रूल्स आहेत, ओन्ली वन क्वालिटी ट्रेड. काल आपण आयशर मोटर घेतला होता, दुसरा घेतलाही होता बर्जर पेंट. तुम्हाला दाखवते. आता बर्जर पेंटमध्ये मला मला तिथे एंट्री तर घेतली, पण मला कॉन्फिडन्स आलं नाही की हा वरती जाईल. ठीक आहे. आणि खरंच मी एक्झिट केलं, तेही कॉस्ट टू कॉस्ट. लॉस घेतलेला नव्हता, कॉस्ट टू कॉस्ट कट केला. जर मी खरंच होल्ड करून घेतला असता, जो माझा प्रॉफिट आलेला होता 4,500चा प्रॉफिट होता, तो जर मी त्याच्यातून अर्धे माझे गेले असते ना, माझं अर्ध प्रॉफिट गेलं असतं. म्हणून एकदा तुम्हाला मार्केटने दिले ना, त्याला एक्सेप्ट करा आणि घरी घेऊन जावा खरंच. आणि लॉस झाला ना, लॉस कमी घ्यायचा नेहमी. आता पहिला ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये होता, दुसरा पंच केला, मी दाखवते. हे बघा, यांनी काय केलं, एंट्री दिली. सेटअपवरती स्टॉप लॉसेस पण लागतात, पण तुमच्यावरती आहे तुम्ही किती लॉस घेतात. आता इथे यांनी बघा प्रॉपर इथे एंट्री दिली या कॅन्डलमध्ये, या लेवलच्या वरती. हा प्रिव्हियस हाय आहे आणि इथून ट्रेंड लाईन जाते. ट्रेंड लाईन तर ब्रेक झालेली होती, पण इथे रेजिस्टन्स होता इमिजिएट, मी तो पण आखला. त्याच्यावरती कॅन्डलनी क्लोज केलं किती वाजता, 9:30 म्हणजे तो ट्रेड मी एक्झिट केला आणि या ट्रेडमध्ये मला एंट्री लागली. मी घेतला, कारण की मी याला जवळपास 5-6 दिवसापासून माझ्या वॉचलिस्टमध्ये होता की मी ब्रेकआउटचा वेट करत होती. पण ह्यानी नंतर 9:30ला ह्यानी ब्रेकआउट दिला. हा लॉसमध्ये आला थोडासा. ठीक आहे. आणि इथे आला, इथून जेव्हा सपोर्ट घेतला तेव्हा वाटलं की नाही, ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतो आहे चांगला. इथे ह्यानी चांगली कॅन्डल बनवली, आपला छान प्रॉफिट चालू होतं, कारण की इथे एंट्री होती तर मला प्रॉफिट होतं. पण हळूहळू जेव्हा अशा कॅन्डल्स बनायला लागल्यात, मला वाटलं की हा काही वरती जाणार नाही आहे, हा टाइम स्पेंड करतो आहे. याला एवढ्या दिवसापासून आता एशियन पेंटमध्ये चांगली रॅली आलेली आहे. ठीक आहे. सो हा पण पेंटचा स्टॉक आहे. मला वाटलं की हा चांगली रॅली करणार, पण नाही. इथे कुठेतरी मला इथे या कॅन्डलमध्ये किंवा या रनिंग कॅन्डलमध्येच मी एक्झिट केलेलं होतं आणि कॉस्ट टू कॉस्ट मी कट केलं. खरंच मी जर होल्ड करून घेतला असता, एवढा याने टाइम स्पेंड केला या ट्रेंड लाईनच्या वरती आणि मोठी कॅन्डल, खरंच माझा जो मी प्रॉफिट घेऊन गेलेली होती पहिल्या ट्रेडमध्ये, त्याच्यातले अर्धे माझे गेले असते. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. ओन्ली सिंगल क्वालिटी ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे. बरोबर या वेळेलाच फोन येणार सगळ्यांचे. सॉरी, ओन्ली वन क्वालिटी ट्रेड. आणि हा रूल बिलकुल ब्रेक करायचा नाही. एंट्री शुड बी प्रॉपर. जसं आयशर मोटरमध्ये तुम्हाला सांगितलं की त्याच कॅन्डलच्या वरती एंट्री होती, ऑलरेडी गेलेल्या स्टॉकमध्ये बसायचं नाही. एंट्री शुड बी प्रॉपर, हे असणं खूप महत्त्वाचं आहे. एक्झिट ऑन टार्गेट. आता जसं मी आयशर मोटरमध्ये काय सांगितलं, सायकोलॉजिकल लेवल होती. आता मी तुम्हाला इथे 2000चा प्रॉफिट सांगितलेला आहे. मे बी मला 1800 रुपयेच तिथे दाखवत आहे, पण मी जबरदस्ती जर मला 2000च पाहिजे त्यासाठी मी थांबती आहे, तसं नाही करायचं. तिथे टार्गेट आहे, तुम्हाला माहिती आहे, सायकोलॉजिकल लेवल आहे, मी एक्झिट करणार तिथे. ठीक आहे. सो एक्झिट ऑन टार्गेट. तिथे कमी प्रॉफिट मिळाला तरीही चालेल. मे बी उद्याच्या ट्रेडमध्ये तुम्हाला 2,500 मिळतील, 2,500 मिळून जातील. ठीक आहे. असंही होतं, अगदी तेवढीच अमाऊंट तुम्हाला मिळेल असं नाही आहे. ठीक आहे. सो एक्झिट ऑन टार्गेट. आता रेजिस्टन्स कुठे आहे हे पण तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट स्टॉप लॉस. जसं आपण बर्जर पेंटमध्ये आधीच निघालो, तसंच तुम्हाला जर वाटत आहे की स्टॉक जात नाही आहे, टाइम स्पेंड करतो आहे आणि हा आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतो, एकतर तो कॉस्ट टू कॉस्ट कट करणं इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट जरी कट केला, जायचं नाही, ट्रेड घ्यायचं नाही, बंद करायचं. ठीक आहे. नंतर काय करायचं, जर स्टॉप लॉस लागला आहे तर तुम्ही 2000 एक्सपेक्ट करत आहात, तर 1000 लॉस दिसत आहे, 1000चे 1100, 1000चे 1200 होऊ द्यायचं नाहीये. कट करायचं, खूप मोठं मन ठेवून कट करा. ते जे 10% प्रॉफिटेबल लोक आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड होणार आहात जर तुम्ही स्टॉप लॉस घेतला तर. ते झालं.
डू नॉट होल्ड लॉस. आणि एखाद्या दिवशी चुकून तुमच्याकडून लॉस होल्ड झाला, 1,500 रुपये लॉस घेतलाही, चुकून झालं तरी तो 1,500 झालाय, तर तुम्ही त्याच ट्रेडमधून एक्सपेक्ट करू नका की हाच वरती निघेल आणि मी कॉस्ट टू कॉस्ट कट करेल. नाही झाला, कट करा. खरंच ह्या गोष्टी काम करतात. अशा प्रकारे जर तुम्ही काम केलात तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही आहे प्रॉफिटेबल होण्यासाठी. ठीक आहे. सो प्रॉफिटेबल व्हायचं आहे तर हा रोडमॅप तुम्हाला फॉलो करावाच लागेल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला स्टॉक्स निवडणं आलं पाहिजे, एंट्री कुठे व्हायला पाहिजे तेही तुम्हाला आलं पाहिजे. जरी तुम्हाला कोणी शिकवलंही असेल की किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघत असणार की एंट्री शुड बी ऑन प्रॉपर ब्रेकआउट, तर ते जे तुम्ही ब्रेकआउट बघितलेले आहे ते तुम्ही स्वतः स्टॉक्स फाइंड करून सॉरी, तुम्हाला ते बॅक टेस्ट करायचे आहेत मार्केटमध्ये आणि तुम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स आल्यावरच हा जो रोडमॅप दिलेला आहे तो यूज करायचा आहे प्रॉपर स्टडी केल्यानंतर. आणि स्टॉक्स फाइंड करण्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला जमत नाही आहे स्टॉक्स फाइंड करायला, तर आपण नवीन बॅच लोकांच्या रिक्वेस्टवरती लॉन्च केलेली आहे. 7 दिवसाचा हा कोर्स आहे. याच्यामध्ये सॉरी 7 दिवसाचा हा कोर्स आहे, स्टॉक सिलेक्शन कोर्स आहे. याच्यामध्ये मी बेसिक वगैरे शिकवत बसणार नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकणार आहे, 2 लाईव्ह मार्केट सेशन. त्याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन तर मी रोज तुम्हाला 7 दिवस संध्याकाळी जवळपास 1 तास स्टॉक सिलेक्शन शिकवणार, कसे स्टॉक सिलेक्ट करायचे. आणि रोज आपण एक लिस्ट बनवणार. ठीक आहे. एक वॉच लिस्ट. त्या वॉच लिस्ट मधले जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला नेक्स्ट डे तुम्हाला स्वतः ते मार्केटमध्ये ऑब्झर्व करायचे आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा संध्याकाळी क्लास राहील त्याच्यामध्ये ते जे आपण काढलेले स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये ते स्टॉक्स आपण बघणार पहिले की कोणकोणत्यानी एंट्री दिली होती तर कुठे एंट्री होती, टार्गेट कुठे होता, स्टॉप लॉस कुठे होता, हे सगळं आपण डिस्कशन करायचं. आणि नेक्स्ट डेसाठी परत आपण वॉच लिस्ट म्हणजे स्टॉक्स फाइंड करायचे. हे असं 7 दिवस चालणार आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी यूज करून आपण स्टॉक्स काढणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार. आणि 7 दिवस तुम्हाला माझी वॉच लिस्ट मिळणार आहे. त्याच्यानंतर हे 7 दिवस झाल्यावर 2 मार्केट सेशन म्हणजे सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये माझ्यासोबत तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करायला मिळणार. ठीक आहे. काढलेल्या स्टॉक्सवरती त्याच्यामध्ये प्रॉपर एंट्री, ठीक आहे, प्रॉपर टार्गेट, प्रॉपर स्टॉप लॉस हे तुम्हाला शिकायला मिळणार. रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं तेही तुम्हाला लाईव्हमध्ये शिकायला मिळणार. ओके. आणि रोड मॅप तर मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगून दिलेला आहे. ठीक आहे. हा रोड मॅप परत सायकोलॉजी काय ठेवायची आहे इंट्राडे किंवा स्विंगमध्ये, तर तेही तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे या 7 दिवसामध्ये. आणि फीज खूपच कमी आहे. तुमचा एका दिवसाचा स्टॉप लॉस आहे. ठीक आहे. 999 रुपये फक्त. तर अशा प्रकारे तुम्हाला जर जॉईन करायचं आहे तर आपल्या ॲपवरती जाऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. तर हा येणारा मंडे नाही, नेक्स्ट मंडेपासून चालू होणार आहे. तर तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे. जर हा तुम्हाला स्टॉक सिलेक्शनचा कोर्स करायचा असेल तर. आता लाईव्ह झूमवरती असणार आहे, रेकॉर्डेड नाही आहे. ठीक आहे. लाईव्ह झूमवरती हा क्लास असणार आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करून द्या. आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही नसाल तर याला पण तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपला जो व्हिडिओ आहे हा खूप लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत. ठीक आहे. आणि भेटूया मग नेक्स्ट सेशनमध्ये. गुड बाय. थँक्यू.